येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपणा सर्वांना गुड मॉर्निंग आणि सलाम. यावेळेस आपण कलसीकरासपत्र याचा पहिला अध्याय आणि 15वे वचन. देवाचे प्रतिरूप आहे, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे स्वरूप आहे, रूप आहे, ते या ठिकाणी परमेश्वराच्या भक्तानं पावलानं आपल्याला सांगितलेला आहे. परमेश्वराचा जो हा पुत्र आहे, परमेश्वराचा जो मुलगा येशू ख्रिस्त, एकुलता एक मुलगा येशू ख्रिस्त, याचं स्वरूप कसं आहे, तर जो परमेश्वर मनुष्य मात्राला दिसू शकत नाही किंवा मनुष्याचे डोळे ज्या परमेश्वराला, जो स्वर्गवासी आहे, स्वर्गामध्ये आहे, स्वर्गामध्ये जो वास करतो, त्या परमेश्वराला जे आपण पाहू शकत नाही, म्हणून तो आपल्या समोर अदृश्य असा आहे. आणि जेव्हा येशू ख्रिस्त या जगामध्ये आले, त्यावेळेस त्यांच्याकडे पाहून परमेश्वराला आपण ओळखू शकत होतो. परमेश्वर कसा आहे हे दाखवण्याबद्दल ज्यावेळेस शिष्याने येशू ख्रिस्ताला विचारलं, त्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणाले, ज्यांनी मला पाहिलं आहे त्यांनी माझ्या पित्याला पाहिलं आहे. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये अदृश्य जो देव आहे त्याचे प्रतिरूप असा म्हणून आला होता. आणि विशेष म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त उत्पत्तीमध्ये, सर्व प्रकारच्या उत्पत्तीमध्ये ज्येष्ठ म्हणजे प्रथम असा आहे. प्रभू परमेश्वराला इतका थोर असून सुद्धा या जगात येऊन आमचा उद्धार करण्यासाठी आपला प्राण दिल्याबद्दल कोटी कोटी प्रणाम आणि धन्यवाद. आमेन.